पाहूयात पुढची बातमी। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात नमुना क्रमांक 6 गोळा करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याकरता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे। त्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी करून मोठ्या प्रमाणात नमुना क्रमांक 6 गोळा करण्याचं निश्चित करण्यात आलं आहे। नागपूर जिल्ह्यात 27 मार्च रोजी प्रसिद्ध मतदार यादीत ज्या मतदारांची नावं आढळून आली नाही अशा मतदारांची नोंदणी करून घेण्यात येणार आहे। या कार्यक्रमाअंतर्गत BLO 25 जून ते 24 जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादींची तपासणी करणार आहे। जे मतदार 18 वर्षांचे झाले आहेत अशा पात्र मतदारांचे नमुना क्रमांक 6 भरून घेण्यात येतील। मतदार यादीत मृत मतदार, दुबार मतदार आणि जे मतदार त्यांच्या पत्त्यावर आढळत नाहीत अशा मतदारांची नावं मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतील त्रुट्या दूर करण्यात येणार आहेत। याशिवाय आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांच्या नावात बदल, ठिकाणात बदल, पत्त्यात बदल करून घेता येणार आहे। उपरोक्त सर्व दुरुस्तीसह 25 जुलै रोजी एकत्रीकृत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल। 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर दावे आणि हरकती सादर करता येतील। तर मतदारांना ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ किंवा वोटर हेल्पलाईन ॲपवर अर्ज करता येणार आहे।